स्वराज्य स्वराज्य म्हणजे जनतेचं राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, म्हणजे जनतेच्या राज्याची स्थापना केली. सैनिक समाज पार्टीचं जे ध्येय आहे, उद्देश आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनर्स्थापना करायची आहे. पुनर्स्थापना केव्हा होईल? जेव्हा रयतेचा सहभाग होईल. रयतेचा सहभाग घेण्यासाठी सैनिक समाज पार्टीची धडपड चालू आहे आणि जनतेला सुखात आणि समाधानात आणि सुरक्षात राहण्याचा हक्क प्राप्त होणार आहे आणि जनताच्या सरकारचे मालक होणार आहे. आता जनता सरकारचा मालक आहे हे कागदोपत्री आहे, पण प्रत्यक्ष जनता सरकारचा मालक नाही. कारण या राजकारणामध्ये 90% भ्रष्टाचारी गुंड प्रवृत्तीचे लोक घुसलेले असल्यामुळे स्वराज्य आलेलं नाही. यासाठी स्वराज्य आणण्याचा ध्यास घेतलेले आधुनिक लोकमान्य टिळक, बाळासाहेब लांडे हे प्रयत्नशील आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. थेट दिल्लीला जाऊन सुप्रीम कोर्टातील वकिलाशी चर्चा केली. निवडणूक आयोगाकडे त्यांनी पत्रव्यवहार केला. त्यांना शेवटी आमचे सल्लागार शिवराम पाटील जळगाव यांनी सल्ला दिला की यासाठी जनतेचा पाठिंबा हवा आहे, जनतेचा सपोर्ट हवा आहे. त्यासाठी आम्ही त्यांना पत्र लिहिलं की जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी सैनिक समाज पार्टी कटिबद्ध आहे. सैनिक समाज पार्टी तुमच्या विचाराचं सरकार, स्वराज्य सरकार आणण्यासाठी जे तुमच्या नियोजन आहे, डोक्यात आहे की प्रिफरन्शियल राईट, व्होटिंग राईट म्हणजे पसंती क्रमांकाचं मतदान, जे की आत्ता पण पसंती क्रमांकाचं मतदान काही ठिकाणी चालू असतं. जसं की बार काउन्सिलची निवडणूक जी असते, वकिलांच्या बार काउन्सिलची निवडणूक असते, त्यामध्ये प्रिफरन्शियल व्होटिंगचा अधिकार आहे. कारण नंबर 1, 2, 3, 4, 5 याप्रमाणे आपण अनेक उमेदवारांना पसंती क्रमांक देत असतो. एखाद्याला नंबर 1 पसंती क्रमांक, दुसरा 2 नंबर, तिसरा 3 नंबर, असा प्रकार त्याला म्हणतात पसंती क्रमांकाचं मतदान. ही मतदान प्रक्रिया आणली तर स्वराज्य स्थापन होणार आहे आणि स्वराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती होणार आहे. ह्याच्यासाठी जो विचार मांडलेला आहे, बाळासाहेब लांडे पाटलांनी जो विचार मांडलेला आहे, त्यासाठी सैनिक समाज पार्टीने एक नियोजन केलेलं आहे की सैनिक समाज पार्टीच्या कार्यालयामध्ये व्याख्यानमाला सुरू करायची आहे. या व्याख्यानमालेमध्ये अशा तत्त्वज्ञानी विचारवंतांचं, समाजहित जोपासणाऱ्यांचं व्याख्यानं आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी सैनिक समाज पार्टीतर्फे या सैनिक समाज पार्टीच्या कार्यालयामध्ये व्याख्यान ऐकण्यासाठी तमाम गर्दी होणार आहे आणि हीच गर्दी सज्जन लोकांची असणार आहे, सुशिक्षित असणार आहे, थॉटफुल लोकांची असणार आहे आणि या समाजाला आत्ताच्या या प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या गुंडगिरीतून, दबावातून, पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी तमाम जनता सैनिक समाज पार्टीबरोबर येणार आहे, व्याख्यानमालेचा लाभ घेणार आहे. त्यामुळे संपूर्ण जनतेला जो आम्ही बाळासाहेब लांडेंना जो शब्द दिला आहे की तुम्हाला जो सपोर्ट हवा आहे तो सैनिक समाज पार्टी मिळवून देणार आहे. सैनिक समाज पार्टी तुमचा आणि सैनिक समाज पार्टीचा प्रचार ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही प्रकाराने करणार आहे. कारण सैनिक समाज पार्टीकडे लाखो करोडो लोक जोडलेले आहेत, ऑनलाईन जोडलेले आहेत आणि हे सर्व जनता एकत्र आल्यावर तुमच्या स्वराज्य स्थापनेसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनर्स्थापना करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर आणण्यासाठी उत्सुक आहेत आणि ते सैनिक समाज पार्टीवर येऊ इच्छितात. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा हा प्रचार हा करोडो लोकांपर्यंत जात आहे. करोडो लोक या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजी बरोबर जोडत चालले आहेत आणि सैनिक समाज पार्टी वेळोवेळी फॉर्म भरण्याच्या सदस्य होण्याची ऑनलाईन PDF फाईल पाठवत असते. त्यामुळे बाळासाहेब लांडे यांचा व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी
संपर्कात राहावं, सैनिक समाज पार्टीच्या संपर्कात राहावं आणि त्याचनंतर अनेक शिवराम पाटील किंवा तत्सम अनेक विचारवंतांचे व्याख्यानंसुद्धा ऐकण्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.